हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 30 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने निमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023-24 सुरू केलेली आहे? उत्तर आहे मणिपूर राज्याने. तर मणिपूर राज्य सरकारने निमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023-24 सुरू केलेली आहे. उत्तर आहे मणिपूर. तर मणिपूरबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. मणिपूरची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी झाली. मणिपूरमधील जिल्ह्यांची संख्या आहे 9. लोकसभा मतदारसंघ आहे 2. मुख्यमंत्री आहेत ओक्राम इबोबी सिंग. विधानसभा जागा आहेत 60. भाषा आहे मणिपुरी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 3ऱ्या. तर बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? उत्तर आहे रशिया. तर बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत प्रथम क्रमांकावर रशिया हा देश आहे. तर भारताचा क्रमांक 3रा आहे. तर रशियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर रशियाची राजधानी आहे मॉस्को. भाषा आहे रशियन. सरकार आहे संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक. राष्ट्रप्रमुख आहेत पुतिन. स्वातंत्र्य दिन आहे 26 डिसेंबर 1991. चलन आहे रशियन रुबल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या आहे? उत्तर आहे राजस्थान. तर केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात राजस्थान राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या आहे. किती आहे संख्या? तर संख्या एकूण 146. तर राजस्थानमध्ये एकूण 146 कारागृह आहेत. तर राजस्थानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी जयपूर आहे. राजस्थानमधील जिल्हे 33 आहेत. राजस्थानमधील भाषा हिंदी, राजस्थानी, गुजराती. तसेच राजस्थानचे राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राजस्थानची स्थापना 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. तसेच विधानसभा जागा आहेत 200. विधानसभा जागा आहेत 200. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार करणारा संघ ठरला आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॉक्टर सादिक नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? उत्तर आहे उर्दू. पुढचा प्रश्न पाहूया. कोणाला उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे? उत्तर आहे डॉक्टर सादिका नवाब यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या कादंबरीसाठी उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? तर उत्तर आहे, कादंबरीचं नाव आहे राजदेव की आमराई.
तर राजदेव की अमराई या कादंबरीसाठी डॉक्टर सादिका नवाब यांना उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर सादिका नवाब या किती वर्षानंतर उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला लेखिका ठरलेल्या आहे? उत्तर आहे 56 वर्षांनी. तर डॉक्टर सादिका नवाब या 56 वर्षानंतर उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला लेखिका ठरलेल्या आहेत. उत्तर आहे 56 वर्षानंतर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या कालावधीत आयोजित केला जाणार आहे? उत्तर आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 18 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताकडून ऑस्कर 2024 साठी पाठविण्यात आलेला कोणता चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला? उत्तर आहे 2018 एव्हरीवन इज हिरो. तमिळ भाषेतील हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भिशिनी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला? उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान. भाषिणी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारने भाषिणी या उपक्रमाअंतर्गत आर्थिक व्यवहार स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या बँकेसोबत करार केलेला आहे? उत्तर आहे RBI. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झालेला आहे? उत्तर आहे प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर यांना जलमित्र पुरस्कार जाहीर झालेला आहे. उत्तर आहे रामचंद्र मोरवंचीकर यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आर्क्टिक प्रदेशावर डॅशचा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरलेला आहे? उत्तर आहे 2023. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 1900 नंतर 2023 हे कितवे सर्वात उष्ण वर्ष ठरलेले आहे? तर 1900 नंतर 2023 हे 6वे सर्वात उष्ण वर्ष ठरलेले आहे. उत्तर आहे 6वे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, यावर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यांना भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ताग शेतकऱ्यांचे समर्थन व सशक्तीकरण करण्यासाठी पाठमित्रो या मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण केले? उत्तर आहे वस्त्रोद्योग मंत्रालय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 23 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया.
राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? उत्तर आहे भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.